की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच जे BLOची आपल्याला नोंदणी करायची आहे, आपल्याला BLOs त्या ठिकाणी बूथ वाईज 2-2 द्यायचे आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आढावा घेण्यासाठी संपर्क प्रमुख या ठिकाणी आलेले आहे. सर्व शिवसैनिकांना माझी विनंती की आपण सगळ्या जणांनी काटेकोरपणे आणि चिकाटी या ठिकाणी आपल्या या पक्ष संघटनेचे वाढीसाठी आपल्याला ग्राउंड लेवलला काम करायचं आहे. आणि मला असं वाटते की आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या या वसमत विधानसभेतल्या माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की वसमत म्हणल्याच्या नंतर माझ्या संपूर्ण शिवसैनिकाच्या हृदयामध्ये तुम्हाला सांगतो की माझ्या शिवसेनेची जागा आहे. या ठिकाणी वसमतमध्ये हे बीज काही नवीन नाही आणि आपल्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आता 2002च्या नंतरच्या यादीमध्ये, आधीच्या यादीमध्ये जे काही नावं असतील ते आपल्याला तुम्हाला सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये कसे राहता येईल याच्याकडे मला वाटते की आपण सगळ्या जणांनी काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी फक्त BLOची आपण नेमणूक करतोय, पण हे काम BLOचं नसून ते संपूर्ण शिवसैनिकाचं काम आहे. मित्र ध्यानात ठेवा, कारण की त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि खालचे जे पदाधिकारी जी आपली पडी त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आपण गावामध्ये, शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काम करायचे. 2002च्या यादीमध्ये आपलं नाव आहे का? 2002च्या यादीच्या पूर्वीच्या यादीमध्ये आपलं नाव आहे का? मग काही ठिकाणी तुम्हाला सांगतो की वसमतला नाव असत, काही पांढरा शिंदेला नाव असत, काही बाजूच्या शिरड शहापूरला नाव असतील. बऱ्याच कार्यकर्त्याचे नाव, बऱ्याच मतदारांचे नाव 2-2, 3-3 ठिकाणी तुम्हाला सांगतो की आहेत. काही जर परिस्थिती अशी आहे की राजस्थान, UP, बिहार, मध्य प्रदेश त्या ठिकाणी सुद्धा काही नाव आहे. कारण की आपण या ठिकाणी आपला एखादा जर जवळचा माणूस त्या ठिकाणी जर कुठेकडे त्या ठिकाणी नोकरीला जर लागला तर त्याचं याही ठिकाणी नाव आहे आणि त्याही ठिकाणी नाव आहे. आताची परिस्थिती अशी आहे की एखादा माणूस जर आपला नोकरीला जर लागला तर त्याला 10 वर्ष किमान त्या ठिकाणाहून बदली करण्याचे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, बरोबर आहे ना? 10 वर्ष आता त्याला कालावधी. शिक्षकाला 3 वर्ष, ग्रामसेवकला 3 वर्ष, तलाठ्याला 3 वर्ष. 3 वर्ष तर तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंटचा जॉब ज्याला लागला त्याला 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी आहे. मग आपण काय करतोय की एखादा कार्यकर्ता आपला जर पुण्याला लागला आणि पुण्याला लागल्याच्या नंतर 3 वर्ष तो स्थायिक होतो आणि त्या ठिकाणी एखाद्या वार्डामध्ये, त्या मतदारसंघामध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी तो टाकून घेतो. मग आपण तुम्हाला सांगतो की आपल्या इथंचा कार्यकर्ता, मतदार आपल्या इथंचा 3 वर्षाच्या नंतर तो बदली करून येणार इकडं आणि पुन्हा आपल्याला तुम्हाला सांगतो की ती अडचण निर्माण होणार. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला विचारा की तुमचं नाव आपल्याला कुणीकडे ठेवायचंय आणि त्याची प्रामाणिक इच्छा असते की आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या मातृभूमीमध्ये, आपल्या मायभूमीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ते नाव आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटते की आपण टाकून घ्यावं. नुसतं घोड्या हरळी खाय म्हणून आपल्याला जमणार नाही. ध्यानात ठेवा, आपल्याला जोपर्यंत आपण ग्राउंड लेवलला काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आपल्या शिवसेनेच्या पक्ष संघटनेकडे आपलं तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आपल्याला भरारी घ्यायची ती आपण घेऊ शकणार नाही. कारण की आताची परिस्थिती अशी की कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो, नाव जर कमी झालं, मला वाटते की त्या पश्चिम बंगालमध्ये 64 लाख मतदार त्या ठिकाणी कमी झाले. किती? 64 लाख. आमदार किती मतांना निवडून येतो? कुठं 5,000, कुठं 3,000, कुठं 4,000, कुठं 10,000. खूप जास्तीत जास्त आमदाराची संख्या निवडून येण्याची 10-5 हजाराच्या आतमध्ये असणे ध्यानात ठेवा. आणि एका मतदारसंघामध्ये जर तुम्हाला सांगतो 25-25, 30-30 हजार जर मतदार त्या ठिकाणी जर कमी झाले तर मला वाटते की आपल्याला उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, उद्याची लोकसभा, उद्याची विधानसभा आपल्याकडे मित्र ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आजपासून आपल्याला टाइम गेला नाही. आपण सगळ्या जणांनी त्या ठिकाणी एक पान तुम्हाला सांगतो की आपल्याकडे घ्या आणि कोणता मतदार आपला बाहेर गावी गेलेला आहे, कुठं गेलेला आहे याच्याकडे तर मला वाटते काटेकोरपणे जर आपण जर लक्ष दिलं तर निश्चितपणे आपला मतदार 100% हा आपला झाल्याशिवाय राहत नाही. याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक आढावा बैठकीसाठी बोलवले. दुसरा एक विषय या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला सांगायचे
की आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे या 3 वर्षामध्ये काय झालं काय नाही, हे सगळेजण तुम्ही सगळ्या उघड्या डोळ्यानं बघताय. आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की गाव परत आपली शाखा असली पाहिजे. आपली शाखा तर 100% आहे, पण आता आपल्याला तुम्हाला सांगतो की जी आपण गावागावामध्ये आपल्या पाट्या राहायच्या, शिवसेनेचं फलक राहायचं, त्या ठिकाणी आता ते पूर्वीच्या फलक ते सगळं बाजूला का. आपली शाखा बघून जर आपल्याकडे आलेले असतील तर त्या ठिकाणी ती पाटी आपण कलरिंग करा, आणि त्या शाखा प्रमुख जर आपल्याला त्या ठिकाणी बदलायचा नसेल तर तोच शाखा प्रमुख त्या ठिकाणी सन्माननीय म्हणजे बाळासाहेबांचा फोटो, आदरणीय दिघे साहेबांचा फोटो, आदरणीय शिंदे साहेबांचा फोटो, आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचा फोटो, संपर्क प्रमुख साहेबांचा फोटो, आणि खाली प्रोटोकॉल प्रमाणे तुम्हाला सांगतो सगळ्याची नावं त्या पाठीवरती असली पाहिजे. गावामध्ये तुम्हाला सांगतो गेल्याच्या नंतर पाठी आपली सगळ्याच्या पुढे दिसली पाहिजे की बाबा शिवसेनेची शाखा त्या ठिकाणी आहे. शहरामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की वार्ड वाईज आपल्या त्या ठिकाणी सगळीकडे पाट्या आपल्या लागल्या पाहिजे. सदस्य नोंदणीचा विषय अनेक तुम्हाला सांगतो, काम करण्यासाठी माणसाला वेळ लागत नसतो. त्याला काम जर आत्ता करण्यातून जर करायचं तर म्हणलं, मला वाटते एका महिन्यामधून जर माझ्या कार्यकर्त्यांना फक्त 5 दिवस जर दिले, आणि ते 5ही दिवस तुम्हाला काही दिवस द्यायचा नाही, 12 तास द्यायचे नाही, 1-2 तास जर मला वाटते तुम्ही जर पक्षासाठी जर दिले तर निश्चितपणे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, याचं कुठल्याही प्रकारचं पूर्वक नाही. साहेब मुद्रा साहेबांना मला सांगायचे, मला जबाबदारी देऊ लागली साहेब. काल मला परवाच्या दिवशी साहेबाचा फोन आला आणि म्हणले तू काम जरा जास्त करतो. त्यांना साहेब सांगा, आदेश द्या. मला म्हणले तुला परभणीचा संपर्क प्रमुख करायचं, मला म्हणले तुम्हाला लातूरचा संपर्क प्रमुख करायचं. त्याला साहेब तुमच्या पाया पडतो, मला माझ्या जिल्ह्यापुरतं राहू द्या, मला दुसरीकडे पाठवू नका. का? कारण की आपल्याला माहित आहे आपल्याला जेवढं झेपतंय तेवढंच आपण करायला पाहिजे. ध्यानात ठेवा. उगीच तुम्हाला सांगतो अंगापेक्षा भोवना भारी करून काही फायदा नाही. या ठिकाणी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब आहेत, मुंबईवरून त्या ठिकाणी येतात, त्यांच्या बाळाला भिगरी, त्यांच्या सुद्धा पाठीमागे लागले की तुम्ही परभणी घ्या, मला वाटते नांदेड घ्या. बरोबर आहे साहेब, पण साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला पहिला हिंगोली जिल्हा द्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये मी पहिल्यापासून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते माझ्या ओळखीचे आहेत. मी त्या ठिकाणी 100% चांगलं काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आनंदराव जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बियोनची जर नोंदणी कुठे सर्वात जास्त जर झाली असेल तर ती आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली लागते. आज कळमनुरी मतदारसंघामध्ये 100% बियोनची नोंदणी झाली, हिंगोली विधानसभामध्ये 100% नोंदणी झाली, आणि वसमत मध्ये सुद्धा 100% नोंदणी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली. मित्र त्यांना ठेवा. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की काम करत असताना आपण सगळ्या जणांनी झोकून घ्या, पक्षासाठी काम करा. आपण कुणाच्याही, मी तर हार भाषणामध्ये आणि हार त्या ठिकाणी सांगत असतो मित्र त्यांना ठेवा, कुणीही कुणाचा कार्यकर्ता नाही. आपण कार्यकर्ते सर्वांनी सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे आपण मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आणि बाळासाहेबांचे आपण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी आपल्याला म्हणजे बाळकडू पाजलाय, तेच बाळकडू सन्माननीय शिंदे साहेब आपल्याला घेऊन चलत आहेत. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की शिंदे साहेबांनी जसं पायाला बिगरी लावली, कुणी म्हणते का शिंदे साहेब खराब मला सांगा तुम्ही जरा, शिंदे साहेब कुणी म्हणते का खराब आहे? अरे मागच्या विधानसभेला तर तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांच्या नावाखाली या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवयमान आकारण झाल्याचं काम सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं मित्र. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की जे काही कामं असतील तुम्हाला सांगतो आपण सगळ्या जणांनी ताकदीनिशी तुम्हाला सांगतो की कामाला उतरा. उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो सगळ्या थोडस, परवा दिवशी राजूने मला सांगितलं मीटिंग ठेवल्याच्या नंतर, राजू म्हणला की दादा थोडस कार्यकर्ते जरा संभ्रमामध्ये आहेत की उद्याचं कसं होईल काय होईल. काही काळजी करू नका त्यांना ठेवा, उद्याही तुम्हाला होईल. साहेब मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची आपल्याला निवडणूक लढवायची, आणि ती एक हाती आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लढवायची. कुठल्याही प्रकारची गुणाची युती त्या ठिकाणी आपल्याला करायची नाही. म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की आपण सगळेजण जोमाने कामाला लागा. जे चांगले चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्याकडे घ्या. कुठल्याही प्रकारचं कुणालाही कर, एखादा खेड्यातून एखादा कार्यकर्ता आपल्याकडे नसेल
तर त्या गावातल्या खेड्यातल्या कार्यकर्त्याला, शाखा प्रमुखाला त्याला समजावून सांगा की अरे बाबा आपल्याकडे जर आलं तर 4 मतं तुम्हाला सांगतो की आपले वाढल्याशिवाय राहणार नाहीत. या पद्धतीनं जर मला वाटतं आपण जर काम केलं तर निश्चितपणे या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, आता थोडस आम्हाला अर्जंट असल्यामुळे तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला थोड्या मला तरी वाटते की ती बातमी आपल्याला कळल ही म्हणजे मीटिंगच तुम्हाला सांगतो की रद्द करणार होतो आम्ही, पण आपण एवढ्या मोठ्या सक्तीने या ठिकाणी आलात त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्या मीटिंगला